सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयामध्ये भेट दिली। बीड हत्याकांडाचा तपास कुठवर आहे या संदर्भात पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। बीडमधील सरपंच देशमुख हत्याकांडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर आरोपींना सुद्धा लवकरच अटक होईल असं केसरकर म्हणाले। तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काम करत असल्याचंही केसरकर म्हणाले। वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं नसतं तरीही त्याला अटक झाली असती असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी केलंय। कराडच्या कुटुंबाची आणि संबंधित बँक खाती सील केल्यामुळे त्याला पोलिसांना शरण यावं लागलं असं केसरकर म्हणाले। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून धनंजय देशमुखांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्कार सोहळ्यानिमित्तानं संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईनची घोषणा दिलेली आहे। मी पुन्हा येईन म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची आशा व्यक्त केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी त्यांनी मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यास का वेळ लागतोय यावर प्रतिक्रिया दिली। खाते वाटपावरून कुणाचीही नाराजी नाही, सोयीनुसार सर्वजण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारत आहेत असं आंबेडकर म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी आहे। माझ्या विभागाची जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन अशी प्रतिक्रिया झिरवाळांनी दिली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पदाबाबत अदिती आणि माझी कधीही चर्चा होत नाही असं विधान तटकरेंनी केले। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे। शरद पवारांनी एनडीए सोबत यावं असंही आठवले म्हणाले। दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही कार्यकर्ता म्हणून माझीही भावना आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। या संदर्भात कुटुंबातील लोक एकत्र येऊन निर्णय घेतील अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये बोगस औषधांचा विषय गंभीर असून बोगस औषध प्रकरणाची चौकशी करणार असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। शासकीय कार्यालयातील रुग्णालयातील औषध तपासणी केली जाणार असल्याचं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून काही विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या कालावधीनंतर गडचिरोलीच्या गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानची बस सेवा सुरू झाली आहे। याच एसटी बसनं फडणवीसांनी सुद्धा प्रवास केलाय। गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। एसटी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे। एसटी महामंडळाला 2000 कोटींचा तोटा होणार होता। कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। विनोद कांबळी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर कोपर इथल्या आकृती रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका व्यक्तीने गोंधळ घातला। रेल्वेच्या ओव्हरहेड पोर्टलवर एक व्यक्ती चढली। ट्रेन काही काळ त्यामुळे थांबवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे वाहतूक खोळंबली होती। दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। मनमाडमध्ये एसटीमध्ये प्रवाशांनी कंडक्टरला बेदम मारहाण केली। एसटीमध्ये जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला। मनमाडच्या एसटी बस स्टँडवर ही घटना घडली आहे। मारहाणीमध्ये कंडक्टर जखमी झालेला आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। कंडक्टरच्या तक्रारीनंतर 4 ते 5 प्रवाशांवर गुन्हा दाखल झाला आहे। पुण्यामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 6 राज्यातील जवळपास 600 कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहे। 4 दिवस विविध उपक्रम राबवला जाणार आहे। भिडे वाडकर विजय वडवेराव घरोघरी जाऊन संविधानाचा प्रचार करणार आहेत। धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या वर्षी जलस्तर चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे
गरताड शिवारातील शेतकरी रवींद्र शांताराम पाटील यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर कांदा पीक लागवड करताना महिला कामगारांना सुद्धा हंगामी रोजगार प्राप्त झालाय। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका बसलेला आहे। काढणीला आलेली द्राक्ष खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले सौदे रद्द केलेले आहेत आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर आता आर्थिक संकट उभं ठाकलंय। लहरी हवामानाचा जालन्यामधील मोसंबी उत्पादकांना फटका बसतोय। सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। विविध औषधांची फवारणी करून सुद्धा हा रोग नियंत्रणात येत नाहीये। परिणामी झाडावरील मोसंबी जमिनीवर गळून पडतायत। या रोगामुळे मोसंबीचा रंग काळा निळसर होत असून मोसंबीचा दर सुद्धा कमी झालाय। अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। कपाशीवर लाल्या आणि हरभऱ्यावर मर रोग आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मिरचीचा आगार असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा आवक प्रचंड घसरली आहे। सतत बदलणारं हवामान, अधिकचा पाऊस आणि यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट नोंदवली जाईल। यावर्षी सरासरी 70% आवक घसरण्याचा अंदाज आहे। त्यामुळे ओली लाल मिरचीला बाजारपेठेमध्ये दर सुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यवतमाळमध्ये खरीप हंगामाचं उत्पादन घटल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवलाय। जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 48% जाहीर झाली आहे। 2046 गावांचा पीक अहवाल प्रशासनानं जाहीर केलेला आहे। यामध्ये पीक परिस्थिती चिंताजनक असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। धुळे जिल्ह्यामध्ये सतत बदलणारं वातावरण आणि धुक्यामुळे शेवगा बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। शेवगा बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करण्याची वेळ आलेली आहे। कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काळा बाजार सुरू आहे। त्र्यंबकेश्वरच्या मुख्य उत्तर महाद्वाराबाहेर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट केली जाते। धक्कादायक माहिती झी24 तासनं कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे। व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्ध्या तासाच्या आत दर्शन सुद्धा होत असल्याची त्र्यंबकमध्ये चर्चा आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान अर्पण करण्यात आलेलं आहे। एका भक्तानं साईबाबांना 13,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केलेला आहे। साई संस्थांकडून या साई भक्तांचा सत्कार करण्यात आलाय। सभापती आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी सपत्नीक जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी राम शिंदे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली। महाराष्ट्रामध्ये लाचखोरांवरील कारवाईमध्ये नाशिक विभाग अव्वल झालेला आहे। नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उत्तर महाराष्ट्रामध्ये 151 ठिकाणी सापळे रचत कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 219 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिक पाठोपाठ पुणे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा लाचखोरांवर कारवाया करण्यात आल्या। नवीन वर्षाचं स्वागत करताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 31 डिसेंबरच्या एकाच रात्रीत पोलिसांनी 17,800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 89,19,000चा दंड वसूल केलाय। मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवर सुद्धा विशेष मोहिमेत कारवाई झाली आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं त्रस्त झालेले आहेत। मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासूनच उकाडा जाणवू लागलाय। तापमानाचा पारा स्थिर असला तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे बुधवारी उकाडा जास्त होता। सांगलीमध्ये अट्टल दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 19 दुचाक्या जप्त केलेल्या आहेत। सांगलीतील जुनी धामणी रोडवर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांची मुळतोड प्रकरणाचा तपास गतीनं सुरू आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या दोघांची ओळख पटली आहे। दोघेही वरळीमधील असल्याचं तपासात समोर आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं नवी मुंबईतील कोपर खैरेणे इथे मोठी कारवाई केली आहे। विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचं मद्य टाकून विक्री करत होते। या कारवाईमध्ये तब्बल 7,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक जिल्हा हत्येच्या घटनेमुळे हादरलेला आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील उंटवाडीमध्ये सराईत गुन्हेगार लक्ष्मण घारेचा दगडानं ठेचून
खून करण्यात आलेला होता। मारेकरी सुद्धा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगलीच्या विटा इथं एका फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। आगीमध्ये लाखो रुपयांचे फटाके जळून गेलेत। आगीचं कारण अस्पष्ट आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीमध्ये लेटर वॉर सुरू झालाय। अरविंद केजरीवाल यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलंय। भाजपनं केलेल्या चुकीच्या कामाचं समर्थन आरएसएस करतं का, असा सवाल केजरीवालांनी पत्रातून भागवतांना विचारलाय। उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये निर्माणाधीन पोलीस चौकीवरील ओवेसी यांच्या दाव्यावर डीएम राजेंद्र पेन्सिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पोलिसांच्या जमिनीवर ही चौकी बांधली जात असल्याचं डीएमनी म्हटलंय। लखनौमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाली। मुलानं आईसह 4 बहिणींची जमिनीच्या वादातून हत्या केली आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। दिल्लीच्या मॉडेल टाउनमध्ये एका व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे। पत्नीच्या छळामुळे त्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबियाचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। केरळच्या कन्नूरमध्ये शाळेची बस उलटल्यामुळे अपघात झालाय। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय। 15 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। न्यू ऑर्लिन्समध्ये झालेल्या अपघातामध्ये 10 लोकांचा मृत्यू झालाय। अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। अलास्काच्या बर्फाळ जंगलामध्ये एक व्यक्ती स्केटिंगचा अनुभव घेताना पाहायला मिळाली। त्याच्या 4ही बाजूंचा बर्फाची जाड चादर पसरलेली होती, जिथे प्रत्येक झाड आणि तलाव बर्फानं गोठलेलं होतं। मंगोलियामधील अश्वांशी संबंधित अनोख्या परंपरेचं दृश्य सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये मंगोलियन अश्व आगीभोवती चक्राकार गतीने धावताना दिसतायत। या दृश्याला होर्सेनाडो असं म्हणतात। हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भूकंपाच्या धक्क्यामध्ये डोंगरावरून मोठमोठे दगड पडताना दिसतायत। कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय। अर्जेंटिनामध्ये एक भलं मोठं हिमखंड तुटून समुद्रामध्ये पडल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत। बर्फाचे मोठे तुकडे हिमनदीतून तुटून पाण्यामध्ये पडताना दिसतायत। ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणीय असंतुलन याचं हे लक्षण आहे।